शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. भात उत्पादक शेतकऱ्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. कारण की शेतकरी बंधूंनो, भात पिकामध्ये रोपवाटिका टाकून जवळपास काही शेतकऱ्यांचं 1 महिना किंवा 20 दिवस, 25 दिवस, काही 35 दिवस अशा झालेला आहे. आणि बऱ्याच भागामध्ये आम्हाला शेतकरी बंधूंचे फोन येत आहेत की रोपवाटिकेमध्ये मर झालेली दिसून येत आहे. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला शेतकरी बंधूंनी जे भात उत्पादक आहे त्यांनी थोडं आपल्याला एक ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी भातामध्ये सध्याच्या कंडिशनला भात पावसाचा जर बघितला तर खंड पडलेला दिसून येत आहे. जवळपास 10-15 दिवस झालं पावसाचा खंड असल्यामुळं भातामध्ये आपल्याला काही प्रमाणात मर झालेली दिसून येत आहे रोपवाटिकेमध्ये. आणि मग ह्याच्यासाठी शेतकरी बंधूंनी एक उपाययोजना ह्याच्यामध्ये महत्त्वाचं करणं गरजेचं आहे की अशा ठिकाणी जिथं शेतकरी बंधूकडं पाण्याची उपलब्ध आहे त्यांनी त्या भात रोपवाटिकेला पाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वरून आपल्याला कार्बेंडाझिम पावडर जी आहे ही 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये निंबोळी आर्क 5 ml प्रति लिटर ह्याची एक फवारणी आपल्याला ह्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकरी बंधूची रोपवाटिका पिवळी पडलेली किंवा वाढ जर कमी वाटत असेल तर अशा शेतकरी बंधूंनी त्याच्यामध्ये जे विद्राव्य खतं आहेत त्याच्यामध्ये DAP असो किंवा 19-19-19 असो, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे हे प्रति लिटर पाणी 2 ग्रॅम आपल्याला फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि मग अशा जर ज्यांची 20-25 दिवसाची रोपवाटिका आहे यांनी 20-25 दिवसामध्ये एकदा आणि त्याचबरोबर 30-35 दिवसामध्ये एकदा तर असे 2 फवारण्या घेतल्या तर आपल्या भातामधली जी रोपवाटिका आहे याला काळोखेपणा आणि ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि दुसरं म्हणजे भातामध्ये जी मर होत आहे ही ह्याच्यामध्ये फ्युजारियम विल्ट जो आहे म्हणजे फ्युजारियममुळं जी मर होती ती आणि आकस्मिक मरसुद्धा ह्या पावसाच्या खंडामुळं भात पिकामध्ये रोपवाटिकेमध्ये येऊ शकते. तर त्याच्यासाठी मी जे अगोदर सांगितलं की कार्बेंडाझिम पावडर जी आहे ही 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी आपल्याला अशी आळवणी टाईप करायची किंवा फवारणीमध्ये बी जरी आपण वापरलं तर ते औषध त्या पानावरून फवारून आपल्याला त्या मुळापर्यंत गेलं पाहिजे तरच आपल्याला त्याचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येतं. जर आपल्याला म्हणजे एकाच वेळेस रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात जर मर जाणवत असेल तर अशा रोपवाटिकेमध्ये आपण आळवणीमध्ये कॉपर ऑक्सीक्लोराइड हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपण जर त्या भात रोपवाटिकेच्या खचारामध्ये जर सोडलं तर आपल्याला आकस्मिक मरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येऊ शकतं. किंवा ज्या रोपवाटिकेमध्ये काही ठिकाणी जर शेवाळ वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कॉपर ऑक्सीक्लोराइड जे आहे हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपण जर त्या रोपवाटिकेमध्ये आळवणीमध्ये टाकलं तर आपल्याला साधारणपणे चांगल्या पद्धतीने ह्याचा रिझल्ट येईल. तर 1 गुंठ्यासाठी जर रोपवाटिका असेल तर त्याच्यासाठी आपल्याला साधारणपणे एक 10 लिटरचं पाणी आणि त्याच्यामध्ये 20 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड हे आळवणीमध्ये देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या रोपवाटिकेमध्ये चांगल्या पद्धतीने जी आकस्मिक मर असो किंवा जी बुरशीजन्य मर आहेत ह्याचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल आणि चांगल्या पद्धतीने आपली रोपवाटिका करता येईल. आता हा आपला शेतकरी बंधूंना विनंती की हा पहिला व्हिडिओ आपण भातावर करत आहोत तर ही अशीच भाताची आपल्याला पुनर्लागवड असो किंवा पुढचे जे म्हणजे त्याचे कीड रोग असतील ह्याच्यावर आपण ही सिरीज आपण कंटिन्यू चालू करत आहोत. तर ह्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करावा व भात उत्पादकांपर्यंत हे जे माहिती आहे ही पोहोचावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.